गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। भोगावती नदीमध्ये 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू। पालकांनी आपल्या पाल्यांना जपण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे आवाहन। भोगावती नदी शेजारी वसीम रहमत अली शेख हा 20 वर्षाचा तरुण आणि त्याचे मित्र व्हॉलीबॉल खेळत असताना बॉल नदीपात्रात गेला म्हणून वसीम शेख याने नदीपात्रात उडी मारली। बॉल काढत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने 26 मार्च रोजी दुपारी 3च्या सुमारास तो नदीपात्रात बुडाला। तेव्हापासून पेण पोलीस ठाणे, अग्निशामक दल पेण आणि महत्त्वाची भूमिका बजावणारे हेल्प फाउंडेशन खोपोली यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु रात्र झाल्याने शोध मोहीम थांबवावी लागली। सकाळी पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात झाली। 3.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर शोध मोहिमेला यश आला आणि वसीम शेख याचे मृतदेह नदीपात्राच्या आत एका दगडाच्या कपरीत अडकून असल्याचे आढळून आले। मृतदेह नदीपात्रातून काढून आता शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय पेण येथे नेण्यात आले आहे। सदरील तरुण हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून कित्येक वर्ष आपल्या कुटुंबासमवेत सागर सोसायटी पेण येथे वास्तव्याला आहे। संपूर्ण घटनाक्रम हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर यांनी गरजा रायगड 7 संवादशी बोलताना सांगितले। तर पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी गरजा रायगड 7 संवादशी बोलताना पालकांना आपल्या पाल्यांना जपण्याचे आवाहन केले आहे। काल सायंकाळीच्या सुमारास वसीम शेख हा 20 वर्षाचा तरुण हा पिंपळडोहात बुडाला। त्यानंतर रिस्क्यू टीम सर्व बघितलं तर हा पेणला पाणी पुरवठा करणारा हा सोत्रा आणि भोगावती नदी आहे, परंतु दरवेळेला धावून येणारी हेल्प ही खोपोलीची संस्था येत असते आणि येथील पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे प्रत्येक गोष्टीवर पेणच्या लक्ष देऊन असतात। तर नक्की काय प्रकार झाला होता हे आपण ऐकायचे आहे। तर पहिले तुम्ही काल संध्याकाळी आम्हाला निरोप मिळाला की भोगावती नदीमध्ये या एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तो मुलगा काहीतरी बॉल पकडण्यासाठी गेला होता आणि त्याचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। काल संध्याकाळी येऊन रेकी करणं किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणं अत्यंत जिकिरीचं होतं, म्हणून आम्ही आज सकाळी आलो। आज आम्ही सकाळी आल्यानंतर सकाळपासूनच सर्च ऑपरेशन सुरू केलं। मॅन्युअली आपण प्रयत्न केले, त्यानंतर आपण अंडर वॉटर कॅमेराचा वापर केला आणि त्यानंतर बऱ्याच उशिरानंतर आपल्याला त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं। या ठिकाणी अननोन जागेमध्ये कोणी पोहायला जाऊ नये असं मला वाटतं, कारण या ठिकाणी अत्यंत धोकादायक अशा जागा आहेत। त्या जागेमध्ये तो मुलगा अडकला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। या ठिकाणी आम्हाला यश मिळालं, पण आमच्या सोबतीला SVRS म्हणजे आपली कोलारची टीम आली होती सागर दहीअंबेकरच्या यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि या ठिकाणी जे स्थानिक युवक आहेत त्यांनी आणि पेण पोलीस आणि त्याचप्रमाणे पेण फायर ब्रिगेडने आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नाने आपण या ठिकाणी याच्यामध्ये सक्सेस म्हणायला लागते ना, पण काढण्यामध्ये यशस्वी झालो। काल दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली, भोगावती नदीच्या ठिकाणी पिंपळपाट या एरियामध्ये एक वसीम शेख अन्सारी हा 20 वर्षाचा युवक बॉल खेळता त्याच्या मित्रासमोर नदीत उडी मारली आणि बॉल काढण्याच्या नादामध्ये तो पोहत असताना त्याचा दम लागला आणि तो पाण्यात बुडाला। काल आम्ही दुपारी 3 वाजेपासून फायर ब्रिगेडच्या मदतीने व लोकल लोकांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु काल संध्याकाळपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालं नाही। रात्र झाल्यामुळे आम्ही रेस्क्यू थांबवले आणि मदत कार्य थांबवलं आणि काल रात्रीच आम्ही आमचे खोपोलीचे मित्र आमचे गुरुनाथ खानिलकर यांचे हेल्प फाउंडेशन व तसंच SVRS खोपोलीची टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज अर्ली मॉर्निंग 7 वाजता त्यांना इथे पाचारण केलं। त्यांच्या मदतीने आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं आणि आता जवळजवळ 3 ते 4 तासाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो मुला एका कपरीमध्ये आम्हाला आता मिळून आलेला आहे। आणि याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो की हे लहान मुलांनी थोडं आपल्या पालकांनी त्यांच्यावरती वास ठेवणं गरजेचं आहे, कारण की किरकोळ एका बॉल घेण्याच्या नादामध्ये तो या मोठ्या नदीपात्रात त्यांनी उडी मारली आणि त्याचा जीव गमावलाय। आम्ही सर्व पालकांना आव्हाने सुट्ट्या जरी लागल्या असतील तरी आपल्या बालकांना आपल्या पाल्यांना जपा, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडेंट होणार नाही। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।